हं. आजच्या या सखोल चर्चेत आपण का अत्यंत रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे दीर्घायुष्याचं रहस्य उलगडणं हे आपलं आजचं उद्दिष्ट आहे. हो. आणि केवळ जास्त काळ जगणं नव्हे, तर ते मिळालेले जास्तीचे दिवस किंवा वर्ष अर्थपूर्ण आणि खऱ्या अर्थाने निरोगी कशी असावीत यावर ही चर्चा केंद्रित असेल. नक्कीच. कारण आजच्या चर्चेसाठी आपल्याकडे खूप वैविध्यपूर्ण डेटा आहे. म्हणजे बघायला गेलं तर काही अत्यंत रंजक नोंदी आहेत. इकिगाई या प्रसिद्ध जपानी संकल्पनेवरील पुस्तक आहे. ब्लू झोन्सबद्दलचं संशोधन आहे. आणि अगदी भगवद्गीतेतील प्राचीन तत्वज्ञान सुद्धा यात आहे. हो. आणि यासोबतच काही भन्नाट रूपक आहेत, जसं की चार्ली चॅप्लिनचं उदाहरण आणि चक्क एक डेटा सायन्सचा वेन डायग्राम. अरे वा, हा डेटा सायन्सचा संदर्भ खूपच वेगळा आणि रंजक असणार आहे. हो ना. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. दीर्घायुष्याबद्दल बोलण्यापूर्वी प्रत्यक्षात जगात कोण सर्वात जास्त जगलं आहे आणि सध्या कोण जगत आहे याची आकडेवारी पाहणं आवश्यक ठरतं. अगदी बरोबर. मी आत्ताच एप्रिल 2026च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची ताजी आकडेवारी पाहत होतो. तर सध्याच्या सर्वात वृद्ध जिवंत महिला युनायटेड किंगडमच्या एथेल कॅटावहॅम आहेत. अच्छा, त्यांचं वय काय आहे सध्या? त्या तब्बल 116 वर्षांच्या आहेत. बापरे, 116! हो. आणि सर्वात वृद्ध जिवंत पुरुष ब्राझीलचे जोआओ मारिन्हो नेटो आहेत, जे 113 वर्षांचे आहेत. अरे वा. आणि जर आपण इतिहासातील सर्वात जास्त काळ जगलेल्या व्यक्तीचा विचार केला तर फ्रान्सच्या जीन कॅल्मेंट यांचा विक्रम अजूनही अबाधित आहे. त्या तब्बल 122 वर्ष जगल्या. 122 वर्ष म्हणजे विचार करा किती मोठा कालखंड त्यांनी पाहिला असेल. नक्कीच. पण या सर्व आकडेवारीमध्ये मला एक गोष्ट अत्यंत कुतूहलाची वाटली. जगातील पहिल्या 100 सर्वात वृद्ध व्यक्तींची यादी जर पाहिली तर पहिल्या 100 सर्वात वृद्ध महिलांचं सरासरी वय हे पहिल्या 100 सर्वात वृद्ध पुरुषांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. हो, तो एक रंजक ट्रेंड आहे. यामागे काही नैसर्गिक आणि जैविक कारणे नक्कीच असू शकतात, पण कसं आहे, खरी गंमत याच्या पुढच्या टप्प्यात आहे. म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे जे 100 पार केलेले दिग्गज लोक आहेत ना, त्यांच्यात एक समान धागा आहे. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे दीर्घायुष्य हे केवळ नशिबावर अवलंबून नाही. म्हणजे ते केवळ जिनेटिक्स किंवा अनुवंशिकतेचा भाग नाहीये. अजिबात नाही. सुमारे 80% शतायुषी लोक हे असे असतात जे अनुवंशिकतेमुळे नाहीत, तर त्यांच्या सवयींमुळे आजारांना विलंब लावतात किंवा त्यावर पूर्णपणे मात करतात. म्हणजे अनुवंशिकता किंवा जीन्स हे एखाद्या लॉटरीच्या तिकिटासारखे असू शकतात. लॉटरी लागली तर नक्कीच फायदा होतो. पण खरी गेम स्ट्रॅटेजी ही आपली जीवनशैलीच असते. अगदी बरोबर. आता हे थोडं खोलात जाऊन पाहूया. जपानमधील ओकिनावा बेटाचं उदाहरण इथे दिलंय. तिथले लोक हारा हाची बू या प्रथेचं काटेकोरपणे पालन करतात. हो, ती खूपच प्रसिद्ध प्रथा आहे. म्हणजे पोट केवळ 80% भरेपर्यंतच जेवणं. जेव्हा आपण पूर्ण पोट भरून खातो तेव्हा शरीराची खूप मोठी ऊर्जा केवळ ते अन्न पचवण्यासाठी खर्च होते. नक्कीच. आणि त्यामुळे पेशींवर ताण येतो. पण जर फक्त 80%च खाल्लं तर पचनसंस्था सुरळीत राहते आणि शरीराला इतर झीज भरून काढण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यासोबतच त्यांचा आहार प्रामुख्याने वनस्पतीजन्य असतो. आणि शारीरिक हालचालींचं काय? ते लोक खूप व्यायाम करतात का? व्यायाम म्हणजे आपण जसं जिममध्ये जाऊन हेवी वेट्स उचलतो तसा नाही. आठवड्यातून किमान 150 मिनिटे नैसर्गिक हालचाल, चालणे, बागेत काम करणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. अच्छा. आणि सोबत रात्री 7 ते 9 तासांची शांत झोप? हो. पण या सगळ्या शारीरिक सवयींच्या पलीकडे एक अत्यंत निर्णायक घटक आहे जो बहुतांश वेळा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे घट्ट सामाजिक संबंध. हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे. माणूस हा मुळातच समाजशील प्राणी आहे. जर जीवनशैली आणि सामाजिक संबंध हीच आपली दीर्घायुष्याची गेम स्ट्रॅटेजी असेल तर जगात असे कोणते भौगोलिक भाग आहेत जिथे लोक हा खेळ सर्वोत्तमरित्या खेळत आहेत? इथेच डॅन ब्युटनर यांच्या ब्लू झोन्सच्या संशोधनाचा संदर्भ येतो. ते नॅशनल जिओग्राफिकचे फेलो आहेत. त्यांनी जगभर प्रवास करून असे 5 ब्लू झोन्स शोधून काढले. जिथले लोक फक्त 100 पार करत नाहीत तर ते अतिशय आनंदी आयुष्य जगतात. ते 5 भाग कोणते आहेत? त्यात पहिला आहे जपानमधलं ओकिनावा, मग इटलीमधली सार्डिनिया, अच्छा. कोस्टारिकामधील निकोया, ग्रीसमधील इकारिया आणि कॅलिफोर्नियामधील लोमा लिंडा. आणि इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे बघ,
कॅलिफोर्नियासारखा आधुनिक धावपळीचं अमेरिकन शहर असलेलं लोमा लिंडा आणि दुसरीकडे ग्रीसमधील एखादं अत्यंत शांत डोंगराळ खेडेगाव असलेलं इकारिया, या दोन भिन्न भौगोलिक प्रदेशांमधील लोकांमध्ये समान लॉन्जिव्हिटी ब्लूप्रिंट कशी असू शकते? हा यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो खरा, कारण हवामान आणि संस्कृती तर पूर्ण वेगळी आहे. अगदी तेच. आणि याच संदर्भात मला त्या स्रोतांमध्ये दिलेल्या चार्ली चॅप्लिनचा व्यंगचित्राचा संदर्भ आठवला. चार्ली चॅप्लिन? त्याचा आणि या ब्लू झोनचा काय संबंध? म्हणजे विचार कर, चॅप्लिनसारखा विनोद किंवा सकारात्मक दृष्टिकोन हा एक प्रकारचा मानसोपचार म्हणून या सर्व ब्लू झोन्समध्ये काम करत असावा का? कारण चॅप्लिन अत्यंत कठीण परिस्थितीवर हसत राहिला. अरे वा, हा खूपच मार्मिक दृष्टिकोन आहे. आणि हो, याला एक भक्कम जैविक आधारही आहे. तणाव व्यवस्थापन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट हा या सर्व ब्लू झोन्समधील समान दुवा आहे. अच्छा, म्हणजे ताणतणाव हाताळण्याची त्यांची पद्धत सारखीच आहे. नक्कीच. जेव्हा माणसाला ताण येतो तेव्हा शरीरात कॉर्टिझॉल वाढतं. हे दीर्घकाळ राहिल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याउलट जेव्हा आपण हसतो, गप्पा मारतो, तेव्हा एंडॉर्फिन्स स्रवतात, जे पेशींचं पुनरुज्जीवन करतात. म्हणजे चार्ली चॅप्लिनचं रूपक इथे अगदी अचूक बसतं. संकटे सगळीकडे आहेत, पण त्याला सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती त्यांना जिवंत ठेवते. अगदी. एका 102 वर्षीय माजी सैनिकाने अगदी नेमक्या शब्दांत हेच मांडले आहे की नुसती निरोगी जीवनशैली पुरेशी नाही, तर सामाजिक असणे जास्त महत्वाचे आहे. खरंच, यात सामाजिक सुरक्षिततेच्या धाग्याला धरून आपण एका अत्यंत शक्तिशाली संकल्पनेकडे वळूया, इकिगाई. ओकिनावामधील प्रसिद्ध संकल्पना. हो. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांच्या पुस्तकांनी ही जगभर पोचवली. हो, आणि यात मला सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही वाटली की जपानी संस्कृतीत रिटायरमेंट किंवा निवृत्ती असा शब्दच नाहीये. हो ना. इकिगाई या शब्दाचा अर्थच मुळात जगण्याचं कारण असा होतो. सकाळी उठल्यावर तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडण्यासाठी कोणती गोष्ट प्रवृत्त करते, ती गोष्ट म्हणजे इकिगाई. आता ही इकिगाई नेमकी कशी शोधावी, यासाठी जॉन वेन यांच्या वेन डायग्रामचा अतिशय कल्पकतेने वापर केला गेलाय. हो, ज्यात 4 वर्तुळे एकमेकांना छेदतात. पहिलं वर्तुळ म्हणजे तुम्हाला काय आवडते. दुसरं वर्तुळ म्हणजे तुम्हाला काय चांगले जमते. तिसरं जगाला कशाची गरज आहे. आणि चौथं वर्तुळ म्हणजे कशातून अर्थार्जन होऊ शकते. अगदी बरोबर. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते, कारण इकिगाई समजून घेताना मला एका अनपेक्षित गोष्टीची आठवण झाली. कशाची? डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या वेन डायग्राम्सची. बापरे, डेटा सायन्स आणि इकिगाई हा संदर्भ तू कसा काय जोडलास? म्हणजे बघ, जसं डेटा सायन्स, AI आणि ML यांच्याबरोबर मध्यभागी डेटा अँड लर्निंग सिस्टम्स असतात ना, अगदी तसंच तुमची आवड, तुमचं कौशल्य, जगाची गरज आणि अर्थार्जन यांच्या अगदी अचूक मध्यभागी तुमची इकिगाई वसलेली असते. अरे वा, हे अतिशय चपकल उदाहरण आहे. तो माणसाच्या आयुष्याचा कोर सिस्टम आहे. जर एखादं वर्तुळ वगळलं तर सिस्टम क्रॅश होऊ शकते. हो, उदाहरणार्थ तुम्हाला आवड आहे पण जगाला त्याची गरज नसेल तर माणसाला निरुपयोगी असल्यासारखं वाटू शकतं. नक्कीच. ओकिनावामधील एका 65 वर्षीय आना अजीचे उदाहरण हे समजून घेण्यासाठी उत्कृष्ट आहे. अच्छा, काय गोष्ट आहे त्यांची? या आजी तरुणपणी नोकरी आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे सतत व्यस्त होत्या. त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला कधीच वेळ मिळाला नाही. हो, बऱ्याच जणांसोबत असं होतं. पण जेव्हा त्या निवृत्त झाल्या तेव्हा त्यांनी रिकामा बसण्याऐवजी मोई ग्रुपसाठी स्वेटर विणायला सुरुवात केली. मोई म्हणजे त्यांचा पारंपरिक सामाजिक गट. म्हणजे त्यांच्याकडे विणकामाची आवड होती, वर्षांच्या सरावामुळे कौशल्य होतं, मोई ग्रुपला त्याची गरज होती आणि त्यातून त्यांना थोडं अर्थार्जनही होऊ लागलं. त्यांना त्यांची इकिगाई सापडली. अगदी बरोबर. पण यात एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्वाची गोष्ट आहे. इकिगाई ही वयानुसार बदलू शकते. म्हणजे 50व्या वर्षात असलेली इकिगाई 60व्या वर्षात बदलू शकते. हो. आणि दुसरं म्हणजे अर्थार्जन म्हणजे केवळ पैसा असा संकुचित अर्थ इथे घेऊ नये. एखाद्या निवृत्त व्यक्तीला जर मुलांना गणित शिकवण्याची आवड असेल तर समाजात मिळणारा आदर हे सुद्धा एका प्रकारचा अर्थार्जनच असू शकतं. हे खूपच सखोल आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतोय आणि तिथेच भारताचं प्राचीन तत्वज्ञान, विशेषतः भगवद्गीता चर्चेत येते. हो, कारण हे समतोल जीवन जगण्याचं तत्वज्ञान केवळ जपानपुरते मर्यादित नाहीये. भगवद्गीता हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा उत्तम मार्गदर्शक आहे.
हो, अध्याय 6 श्लोक 16 नुसार जो अति खातो किंवा अति झोपतो तो योगी होऊ शकत नाही. म्हणजे इथे समतोल आवश्यक आहे. हे अगदी ओकिनावाच्या हाराहाचिबू सारखंच आहे. नक्कीच. शारीरिक स्तरावर सात्विक आहार आणि मानसिक स्तरावर निष्काम कर्मयोग यामुळे आयुष्यमान वाढते. पण तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? इथे मला एक अत्यंत तर्कशुद्ध आणि थोडा विरोधाभासी वाटणारा प्रश्न विचारायचा आहे. विचार की. पाहिलं की जगाला काय हवे आहे यावर भर दिला जातो. म्हणजे तिथे एक ध्येय किंवा फळ अपेक्षित आहे. बरोबर. मग गीतेचा निष्काम कर्मयोग जो फळाची अपेक्षा न ठेवण्याबद्दल सांगतो, तो या इकिगाईच्या तत्वाशी विरोधाभासी नाहीये का? जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला ना, तर हे दोन्ही विचार एकमेकांना अत्यंत सुरेख पद्धतीने परिपूर्ण करतात. ते कसं काय? म्हणजे बघा, इकिगाय आपल्याला कोणती कृती करायची हे शोधायला मदत करते. ती जगण्याची दिशा ठरवते. अच्छा. आणि भगवद्गीता ती कृती करताना मानसिक शांती कशी टिकवायची हे शिकवते. म्हणजे सकारात्मक दृष्टी आणि समभाव ठेवून. म्हणजे उद्देश असणं आवश्यक आहे, पण त्या उद्देशाच्या निकालाच्या ओझ्याखाली न दबणे हेच खऱ्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे. अगदी 100% बरोबर. कामावर लक्ष केंद्रित करणे आणि निकालाचा मानसिक ताण न घेणे हाच तो समतोल आहे. म्हणजे इकिगाय हे आपल्या आयुष्याचे गाडीचे इंजिन आहे, जे आपल्याला रोज पुढे जाण्याची प्रेरणा देतं, आणि भगवद्गीतेचा निष्काम कर्मयोग हे त्या गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर आहे. क्या बात है. हे रूपक एकदम भन्नाट आहे. आणि हे शॉक ॲब्झॉर्बर प्रवासात येणारे ताणतणावाचे झटके सहन करायला मदत करतं. म्हणजे दीर्घायुष्य हा कोणताही अपघात नाहीये, तर ते निरोगी आहार, अखंड शारीरिक हालचाल, घट्ट सामाजिक संबंध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगण्याचा एक स्पष्ट उद्देश, या सर्वांचं एक जाणीवपूर्वक केलेलं गणित आहे. नक्कीच. आणि हा सगळा खटाटोप का महत्वाचा आहे? कारण इकिगाई शोधणे हे काही ओझं नाहीये, तर ती स्वतःला नव्याने ओळखण्याची एक अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे. मग त्यासाठी 4 तास लागोत किंवा 1 महिना, हा वेळ कधीच वाया गेलेला नसतो. अगदी बरोबर. तर या अत्यंत सखोल चर्चेच्या शेवटी मी एक नवा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडू इच्छिते. नक्की सांगा. जर वयानुसार आपली इकिगाय बदलत असेल, तर कदाचित दीर्घायुष्याचं सर्वात मोठं रहस्य हे केवळ आपला उद्देश शोधण्यात नाहीये. मग कशात आहे? तर जेव्हा जुना उद्देश संपतो, तेव्हा तो आनंदाने सोडून देण्याच्या आणि नवीन उद्देश शोधण्याच्या आपल्या धैर्यात दडलेले असू शकते. अरे वाह! हा खरोखरच खूप सखोल विचार आहे. हो ना, याचा नक्की विचार करायला हवा. तर आजच्या या अत्यंत सकारात्मक वातावरणात आपण या सखोल चर्चेची सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.